नमस्कार, मी पूजा भोसले जाधव. वृत्तशाही न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण काल जिल्हा परिषदा निवडणुकांचा पहिला भाग बघितला. आज आपण दुसऱ्या भागात एकंबे गटातल्या शिरंबे गावात आलेलो आहे, जिथला एक उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. आपण इथल्या नागरिकांना गावातल्या विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे. काय सांगाल, कोणाच्या बाजूने आहे तुमचा कल? धनुष्य की घड्याळ? घड्याळ. घड्याळ का? घड्याळ घड्याळ माणूस चांगला आहे, माणूस काम चांगला. करतो. काय काम केलेत घड्याळाने आतापर्यंत? करणार आहे, आश्वासन दिले, करून दिले. ती ऊस जायला रस्ता करून दिलाय आम्हाला. तुमच्या उमेदवाराचे नाव माहितीये का तुम्हाला? आहे की राजेश्री त्या भोसले. आणि खाली पंचायत समितीच्या उमेदवाराचं? काय बघितले पण काय एवढं लक्षात येईल. तुमच्या गावातला व्यक्ती उभा आहे? गावातलं नाही. गावातला नाही? नाही, आम्ही बघितलंय. तुमचं काय कल कोणाच्या? काय सांगू, धनुष्यबाण. धनुष्यबाण काय केलंय? धनुष्यबाणाने काय काय काम केलं? आमच्या अडचणीत उपयोग पडलेत. तुमच्या उमेदवाराचं नाव काय? नितीन. आणि वरती पंचायत जिल्हा परिषदच्या? काय माहिती. कोणाच्या दिशेने कल आहे बाबा? धनुष्यबाणमध्ये धनुष्यबाणाच्या काय काम केलेत धनुष्यबाणाने? त्याला आपल्याला काही एवढं नाही कल्पना. तरी मी कल मुंबईला धनुष्यबाणाच्या दिशेने. मुंबईला होतो. हो, म्हणून धनुष्यबाणाच्या दिशेने. जुने शिवसैनिक आहेत की ज्यांचे कल अजूनही शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या दिशेने आपल्याला दिसतात. कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण आमच्या गावचे उमेदवार ॲडव्होकेट नितीनदादा भोसले यांचे मदतीला जाण्याची प्रक्रिया गावात, संपूर्ण गावात असू द्यात किंवा यात्रा कमिटी, कोणत्याही प्रकारची मदत असेल तर ती व्यक्ती खंबीरपणे गावच्या बाजूने उभी राहते. आणि आमचं पूर्ण गाव ही ताकदीनं त्यांच्याशी पाठीशी उभं आहे. आमदार साहेबांची कामं भरपूर झालेली आहे गावात. आता गावात विरोधकांना कामाबद्दल बोलण्याचा एकही चान्स नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण धनुष्यबाणाचीच बाजूने आहे. कोणाच्या दिशेने असणार कल? धनुष्यबाण. का धनुष्यबाणाच्या दिशेने? त्यांनी आमच्या गावात दुगी गावात आमची कामं बरीच केली आहेत. दुगी गावचे? दुगी गावच्या बरीच कामं त्यांनी केलेली आहेत आमच्या गावची. मग ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. विकासाची होणार आहे. काय केलंय दुगी गावात? काय काय काम? दुगीच गावात बरीच कामं त्यांनी केलेली आहेत त्या आमदार साहेबांनी. आणि अजून कामं आमची बाकी आहे, ती करणार आहे. कोणाच्या दिशेने केलं? धनुष्यबाण. का धनुष्यबाण? धनुष्यबाण यासाठी की घड्याळाचं आमच्या गावात घड्याळाच्या कार्यकर्त्यांनी काम दाखवायचं, आम्ही मतदान घड्याळ देऊया. म्हणजे काम दाखवा. आणि हा, त्यांनी एक काम दाखवायचं आम्हाला शिरंबे गावात की आता चालू कोणीला काय काम आहे ते आम्ही घड्याळाचं काम करूया. जसं पाहायला गेलं तर कॉन्क्रीटचे रस्ते असतील, झालेले बी आहेत. आता काम बी चालू आहे शिरंबे गावात. बंधारे 5-6 बंधारे आहेत. अशी इथं बौद्ध विहाराचं मोठं काम चालू आहे. भरपूर साहेबांची कामं चालू आहेत. माणूस चांगला आहे. आणि कसं होतंय की चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं काम आहे. आपण जास्त काय करू शकत नाही, पण एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहू शकतो. तुमच्या उमेदवाराचे नाव काय? ॲडव्होकेट नितीन भोसले हे शिरंब्याचे पंचमीचे उमेदवार आहेत. आणि जेडपीचे सुनीता भोसले सजे. तुमचा कल कोणाच्या दिशेने? धनुष्यबाण. का? आमचं पहिल्यापासूनच धनुष्यबाण आहे. आणि आमदार साहेबांची आजपर्यंत ह्या मतदारसंघाच्या इतिहासात एवढी कामं कधीच झाली नाही. आणि आमच्या फक्त वार्डचा विषय जर घेतला तर तो पूर्ण शेतीमध्ये बसलेला वार्ड आहे. तिथं कुठलंही काम आलं तरी गावठाणा अंतर्गत येतं. साहेबांनी आज माझ्या वार्डमध्ये 3.25 कोटीचे रस्ते बनवलेत आणि काही राहिलेत बनवायचे. आणि साहेबांचं एवढं मोठं काम आहे. आणि साहेब जर एवढा मोठा ताकदीचा माणूस असेल तर त्या माणसानं जे उमेदवार दिलेत त्याच्या पाठीमागे राहण्यासाठी आम्ही कधीही कटिबद्ध आहोत. आपण शिरंबे गावातल्या लोकांचं कल पत्र, इथं अनेक तरुण मंडळी उभे आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचे कल कोणाच्या बाजूने? कोणाच्या बाजूने? आम्ही विकासाच्या बाजूने आहे. म्हणजे जे विकास करतील त्यांच्या आमदार महेश शिंदे यांचा विकास बघूनच आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. तुमच्या उमेदवारांची नाव काय आहेत? आमच्या उमेदवारांचे नाव आहेत सुनीता भोसले ह्या जिल्हा परिषद ह्याच्या आहेत, आणि नितीन भोसले हे पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. कोणाच्या बाजूने कल वाटतोय? धनुष्यबाण. का? विकास कामं केलेली आहेत आमदार महेश शिंदेंनी. आणि आपल्या गावचा उमेदवार आहे, शिरंबे गावचा उमेदवार ॲडव्होकेट नितीन भोसले उभे आहेत. तर गावानं भैरवनाथाच्या साक्षीने निर्धार केला आहे की 100% मतदान हे धनुष्यबाणालाच गावातला होणार. उमेदवार आहे म्हणून का विकास कामं पण असतील आणि गावचा उमेदवार आहे म्हणून निवडून देणार? तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था काय? अवस्था आमच्या शाळेची 1 नंबरच आहे. तुम्ही कधीही जाऊ शकता, शूटिंग करू शकता, बघू शकता. पटसंख्या किती आहे?
संख्या 200 आहे मुलांची. मग गावासाठी काय केलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी असं तुम्हाला वाटतंय? गावासाठी जिल्हा परिषद कामं भरपूर आहेत, ते करणारच. पण आम्ही कोणत्या पक्षाची माणसं नाही, पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, आम्ही असेच आहे. पण आमच्या गावात धनुष्यबाणाचं काम भरपूर प्रमाणात झालेलं आहे. 2015 साली दुष्काळ पडला, त्या टाइमला आमचा वाडा पूर्णपणे आटलेला. त्याच्यावर आता 8 बंधारे घातलेले आहेत, ते महेश शिंदेने घातलेले आहेत. त्यामुळे आता वाड्याला बघू शकता तुम्ही, आता जाऊ शकता, फुल पाणी वाहते. पहिले शेतीचा प्रश्न सुटलेला आहे. नंतरच्या काळात जे रस्त्याचे कामं जी चालू केलेत, म्हणजे आता कामं चालू आहेत गावात, ते कामं आता प्रगतीपथावर आहेत, पूर्ण होतील. हा वरती जाणारा कारखाना रस्ता सिमेंटचा रस्ता झालेला आहे, खालचा रस्ता मंजूर आहे, खाली 2 रस्ते पण चालू आहे, मंजूर झाले, एक चालू आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार आहे शिरंबे गावचं. 100% तर विकास तर पाहिजेच. सहलीच्या मुद्द्यावर नाही होणार. असं कसं असतं, ते तात्पुरतं झाले होते, काही ग्रामपंचायत निवडणूक नाही, ते आले की नेले गावातले की फिरवले की संपला. पण महिलांना सहलीला नेतात, त्यामुळे असं वाटतं की महिलांचा कल झुकतोय म्हणून. महिलांचं कसं असते, कोण आलं 2 दिवसाचं बघून चालणार नाही, भविष्य बघून चालणार आपले. आता माझ्या गावात पाणी जर चालू झाले वाड्याला, कंटिन्यू झालं ना, माझी शेती टिकणार आहे त्याच्यावर, माझं कुटुंब चालणार आहे त्याच्यावर. तुम्ही जर आता 2 दिवसाचं बघितलं तर नाही जमणार, मला भविष्यच बघायला लागेल ना. भविष्याच्या दृष्टीनं आपण कल बघितला शिरंबे गावचा. अजूनही नागरिक आहेत इथं उभे, आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने झुकणार आहे. बरीचशी मंडळी दुकानात आजूबाजूला बसलेत, आपण तिकडे पण जाणार आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आपल्या इथं, तर आपला कल घड्याळाच्या दिशेने का धनुष्यबाणाच्या दिशेने? आमचा केला धनुष्यबाणाच्या दिशेने आहे. का धनुष्यबाणाच्या दिशेने? आता त्यांचं विकास कार्य आहे, महेश शिंदे साहेबांचं कार्य आहे, प्रत्येक गावोगावी. आमचा उमेदवार धाडण्याचं कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून राजकारणात आहे, शिकलेला आहे. कोण शिकलेला आहे? नितीन दादा भोसले. काय पदवी आहे त्यांच्याकडे? त्यांच्यावर आता वकील आहेत, वकील आहेत. हा, म्हणून शिकले आहेत म्हणून नाही, त्यांचे कार्य घरातून आले, कार्य शेतकरी कुटुंबातून आले, कळलं का? शेतकरी कुटुंबातून आलेत, सामान्य घरातून आलेत. महत्वाची गोष्ट, त्यांना राजकारणाचा अनुभव आहे, आलं लक्षात. म्हणून नितीन दादांच्या राजकारणाचा अनुभव हे महत्वाचं आहे. आणखीनही काही मुलं नागरिक आहेत तिथं, आपण त्यांना सुद्धा विचारूया त्यांची कामं भरपूर झाली की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. जिल्हा परिषदेचा निवडणूक सुरू आहे, तर तुमचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे? शिवसेना. का शिवसेना? प्रगतीचं नाव शिवसेना. प्रगतीचं नाव शिवसेना आहे. काय प्रगती केली आहे? मॅडम, विषय असा आहे की आत्तापर्यंत कोरेगाव तालुका, कोरेगाव म्हणजे आत्तापर्यंत नुसतं कोरत आमचं तालुक्यात ठेवलं होतं. आत्तापर्यंत पाठीमागचा 17 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर आतापर्यंत नुसतं आमचा तालुका कोराच ठेवला होता. पण माननीय महेशदादांनी राजकारण नितीन आमदार झाल्यापासून त्यांचा कामाचा आलेख जर बघितला तर त्यांचा आलेख फार मोठा आहे. आज गावोगाव कॉन्क्रिटीकरण करणे, गावोगाव शेती सिंचनाखाली जमीन आणणे, यांचा बहुमोल सहभाग त्याच्यात आहे. आणि वेळेप्रसंगी धनशक्तीचा वापर न करता, कशाचं आमिष न देता त्यांचं चांगल्या पद्धतीचं राजकारण आहे. म्हणून आमचा कल हा शिवसेनेकडेच आहे. पण पाहतोय की कल शिवसेनेच्या दिशेने सांगतायत. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की शिरंबेच आहे का तुम्ही? तुमचा कल कोणाच्या दिशेने, धनुष्यबाण की घड्याळ? धनुष्यबाण. का धनुष्यबाण? आमच्या घरातली माणसं आहेत ना. घरातली माणसं आहेत म्हणून. म्हणजे तो उमेदवार तुमच्या घरातले? नाही, आम्ही गायकवाड आहे, उमेदवार भोसलेंचे. उमेदवार भोसल्यांचे आहेत हो. म्हणून तुम्ही गावाचा उमेदवार आहे म्हणून? हा. गावाचा काही ठिकाणी सांगतात की विषय की महेश शिंदे आमची माणसं आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत तिथं, आपण त्यांना सुद्धा विचारूया की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे? आमचा धनुष्यबाण. धनुष्यबाण. का धनुष्यबाण? सामान्य जो घरातून आलेत, शिक्षणाचा अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे, ॲडव्होकेट आहे. शिवाय गावात जो विकास झाला आहे, कॉन्क्रिटीकरण, जलसंधारण योजना, हे धरणं वगैरे बांधले, परत कोणी तुमच्यातलं आजारी पडलं, गंभीर आजार झाले, ऑपरेशन झाली, तरी सुद्धा ते मदत करतात. म्हणून धनुष्यबाणाच्या दिशेने कल आहे. आपण शिरंबे गावचा कल पाहतोय. लोकांचं म्हणणं आहे की विकासाचं नाव पैसा मिळतोय, महत्वाची गोष्ट आहे ना ती. लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत आणि विकासाचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी इथे दुकानात आपण त्यांना विचारूया की कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण की घड्याळ? धनुष्यबाण. धनुष्यबाण. का धनुष्यबाण? आमचे मित्र उभे राहिलेत ना. मित्र उभे राहिलेत. मित्र उभे राहिलेत म्हणून
धनुष्यबाणाच्या दिशेने कल सांगतात. आपण आणखीन काही मंडळी उभी आहेत. आपण विचारूया त्यांना शिरंब्याचा कल कोणाच्या दिशेने आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी आपल्याला धनुष्यबाणाच्या दिशेने सांगितला. आता आणखी मंडळी आहेत, त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. कोणाच्या दिशेने कल आहे तुमचा? कल कोणाच्या दिशेने? राष्ट्रवादी. काय चिन्ह आहे तुमचं? गाड्याळ. कोणाच्या दिशेने कल आहे? राष्ट्रवादी. काय चिन्ह आहे? घड्याळ. उमेदवाराचं नाव काय? दयानंद काका. उमेदवाराचं नाव काय? हा राजेश्वरी. आणि पंचायत समितीच्या उमेदवाराचं नाव? एकनाथ चव्हाण. कोणाच्या दिशेने कल आहे? दयानंद भोसले. उमेदवाराचं नाव? राजेश्वरी दयानंद भोसले. उमेदवाराचं नाव सांगा. उमेदवाराचं नाव सांगा. राजेश्वरी दुसऱ्या उमेदवाराचं नाव काय? केतन. काय त्यांनी विकास केलाय गावात? विकास काय नाही केला, पण आपलं पार्टीच्या माध्यमातून शशिकांत शिंदेनी हा. शेड दिली आहे. पहिल्यापासून काम पहिल्यापासून, करत असल्यामुळे. पण शरद पवारांची तर तुतारी आहे. पण आता त्यांचं विलन झाल्यामुळं विलन नाही झालं अजून. होणार आहे अजून. होणार आहे म्हणजे आशा आहे तुम्हाला. म्हणून कोणाच्या दिशेने कल आहे? राष्ट्रवादी राजेश्वरीताई दयानंद भोसले. चिन्ह काय तुमचं? राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आहे घड्याळ. कोणाच्या दिशेने कल आहे? राष्ट्रवादी. चिन्ह काय तुमचं? घड्याळ. कोणाच्या दिशेने कल आहे? राष्ट्रवादी. का राष्ट्रवादी? राष्ट्रवादी पक्ष वाढवायचे, चांगला आहे पक्ष. हा. त्यांनी विकास काम काय केले? भरपूर केले ते. काय एक विकास नाही ती पण केलेत भरपूर. एक विकास काम सांगा. ही बंधारे ही बांधलेत शिरंबे. याच्या आधीचा जिल्हा परिषद सदस्य कोणत्या पक्षाचा होता? राष्ट्रवादी. काय काम केली त्यांनी? त्यांनी केलेत की बंधारे हे दिलेत गावात. गावात बंधारे दिले. तुमच्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था काय आहे आता? चांगले. पटसंख्या कशी आहे? पटसंख्या तेवढी कमी आहे. पटसंख्या कमी आहे, मग अवस्था कशी चांगली असेल? पटसंख्या कमी असेल तर शाळा बंद पडते. सगळ्याच गावांची परिस्थिती ही अशीच आहे, कमी विद्यार्थ्यांची. जिल्हा परिषद शाळेची अवस्था बेकार नाही. जिल्ह्यात अख्ख्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था बिकटच आहे. म्हणजे जिल्हा परिषद निवडून येणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषद शाळासाठी काम केलं पाहिजे का? 100%. आणि राजेश्वरीताई जिल्हा परिषदच्या शाळेचं काम 100% चांगलं करणार, त्या आमचा विश्वास आहे. विश्वास आहे म्हणून विश्वास म्हणजे करणारच 100%. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालणारे का सहलीच्या? विकासाच्या मुद्द्यावर, सहलीच्या मुद्द्यावर कोणतं राजकारण चालतच नाही. कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण. का धनुष्यबाण? आमदार साहेबांनी एवढी कामं केलेत गावात, कोट्यवधी निधी आलाय. एका वार्डात 3-3, 4-4 कोटीचा निधी चालू आहे. निवडणूक कोणत्या दिशेने चालली आहे? विकासाच्या दृष्टीने. विकासाच्या दिशेने चालली आहे. पण हे तर म्हणतायत की विकास त्यांच्या आधीच्या उमेदवारांनी केला. जे त्याचं आपापलं मत असतं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की त्यांच्या उमेदवारांनी. हा, पण आपण कामं दाखवू शकतो आता चालू आहे. तर आपण बघितलं की घड्याळच्या दिशेने थोडा कल आहे आणि धनुष्यबाणाच्या दिशेनेही थोडा कल आहे. तर आपण इथून पुढे जाणार आहोत दुसऱ्या गावामध्ये. शिरंबे गावाचा कल इथं थांबतोय आणि आपण दुसऱ्या गावाचा कल बघणार आहोत. धन्यवाद. पंचायत समितीच्या शिरंबे गावच्या उमेदवारांच्या मिसेस आपल्याला इथे भेटल्या आहेत. आपण त्यांना विचारूया, ते प्रचार करतात, त्यांचा प्रचार कोणत्या दिशेने चाललाय आपण विचारूया. कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स त्यांना मिळतो हे त्यांना विचारूया आपण. काय सांगाल? तुमचे मिस्टर उभे आहेत, तुमचा प्रचार कसा चाललाय? आमचा प्रचार चांगला चाललेला आहे. गावागावात सगळं चांगलं, आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात की बाबा महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी कामं चाललेली आहेत त्यांचीच कामं पुढे चालू ठेवण्यासाठी ही आपली पंचायत समिती जिल्हा परिषदेला ज्या सुनीताताई जिल्हा परिषदेला उभ्या आहेत त्या आणि ॲडव्होकेट नितीन भोसले यांच्या मदतीनं साहेबांच्या वतीनं ते आणखीन पुढं त्यांचा कामांचा प्रसार करतील, सगळी कामं व्यवस्थित करतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. सगळ्यांचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्हाला इथे. ह्या होत्या ॲडव्होकेट नितीन भोसले यांच्या मिसेस माधवी भोसले. धन्यवाद. वेळ असल्यामुळे जरा नागरिक तुरळकच दिसतात, पण आपण मेन स्टँडला रोडला उभे आहोत त्यामुळे बऱ्यापैकी दुकानं उघडे आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. आपल्याला इथं बऱ्यापैकी दुकानं दिसत आहेत, तर आपण त्यांना विचारणार आहे की तुमचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. दुकानात विचारूया. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, तुमचा कल कोणाच्या दिशेने? घड्याळ की धनुष्यबाण? धनुष्यबाण. धनुष्यबाण. का धनुष्यबाण? काम करणाऱ्या माणसाला मतदान. म्हणजे धनुष्यबाण. घड्याळाने नाही काय काम केलं? केलंय ना, काम सगळेच करतात, पण ज्यांची सत्ता आहे ते काम करणार ना. म्हणजे सत्ता असल्यामुळे धनुष्यबाणाच्या दिशेने. हा, म्हणजे सत्ता असती आहे तरच काम होईल असं नागरिकांचं मत आहे. बऱ्यापैकी आणखीन इथं
जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, पंचायत समिती. मला फक्त तुमचा कल कोणाच्या दिशेने सांग, कोणाच्या दिशेने? घड्याळ का धनुष्यबाण? विकास कोणी केलाय असं वाटतंय तुम्हाला? विकास कोणाच्या माध्यमातून झालाय गावात? कोणाच्या दिशेने कल आहे, घड्याळ की धनुष्यबाण? काय घड्याळ करूया घड्याळ का? घड्याळ तो आमच्या इच्छेचा प्रश्न घड्याळाने विकास केलाय, विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. कोणाच्या दिशेने कल आहे बाबा? घड्याळाच्या का? घड्याळाच्या कोणाच्या दिशेने कल आहे? आमचा शिवसेना का शिवसेनेच्या? जरा गावातले रस्ते केले शिवसेनेने केले. कोणाच्या दिशेने कल आहे म्हटलं? कोणाच्या दिशेने कल आहे तुमचा? आमचं रस्ता बिस्ता त्यांनी केलं ते म्हणून आम्ही घड्याळाला घड्याळाला मतदान करणारे कोण आहे? तुमच्या घड्याळाचे उमेदवार कोण आहेत? दयानंदची मंडळी काय ते उमेदवारांचं नाव? हो ते तीच राजेश्री राजेश्री आणि खाली कोण आहे पंचायत समितीला? चव्हाण चव्हाण. कोणत्या गावचे? एकाम गावचे. घड्याळाने तुमचं मतदान कुठे आहे? घड्याळाला. घड्याळाच्या बाजूने सुद्धा लोक दिसत आहेत आपल्याला बऱ्यापैकी इथं. शिरंबे गावाचा कल आपण जाणून घेतला. आता आपण यापुढे शिरंबे गावचं मत जाणून घेत असताना शिरंबे गावचे जे सुपुत्र आहेत, जे पंचायत समितीसाठी उभे आहेत, नितीन भोसले, ते प्रचार करता दरम्यान त्यांची भेट झाली. आपण त्यांना विचारूया की त्यांचं व्हिजन काय आहे आणि का लोकांनी त्यांना निवडून द्यायचंय. तुमच्या गावात आज आलोय, तुमचं व्हिजन काय आहे, का लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचंय? मूळ असं आहे की या गावामध्ये समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये या लोकांच्या बरोबर मी गेली 25 वर्ष झालं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांनी भरघोस प्रेम देऊन मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. प्रश्न आहे आपला विजनचा. तर विजनच्या संदर्भामध्ये असं आहे की आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरघोस असं विकास काम या ठिकाणी राबवलं जाते. ते राबवलं जाणारं काम खाली त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी एक जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी 3 टायर ही योजना ही आणली की पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, त्यानंतर विधानसभा असेल, या पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या माध्यमातून वर्ण येणारा विकास काम आणि मिळणारा निधी याचा पूर्ण विकासासाठी वापर होणं आणि आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा वापर व्हावा, आपल्या विभागाचा विकास व्हावा, या कामासाठी आपल्याला या ठिकाणी हे विजन ठेवून आपल्याला काम करायचे. दुसरं जी काय फंड्स, जे काय आपल्याला निधी मिळतो त्या निधीचा पुरेपूर वापर समाजामध्ये आपल्या लोकांच्या हितासाठी व्हावा, याच्यासाठी आपल्याला काम करायचे. त्याच्यापेक्षा पुढचा आणखी महत्त्वाचा विषय आहे की बेरोजगारीचा. तर बेरोजगारीच्या संदर्भामध्ये जे बेरोजगार असतील त्यांना जे काही संधी देता येईल आपल्याला, ती आपल्या या आपल्याला संधी मिळेल त्याच्या माध्यमातून काय वापर करता येईल, काय आपल्याला बेरोजगारांसाठी करता येईल, याचा आपण निश्चितपणाने वापर. काय वाटतंय, तुमचं गाव तुमच्या बरोबर 100% उभे राहील का? एक पहिली गोष्ट तर अशी आहे की गाव आणि गावातली मातीतली माणसं ही 500 किलोमीटर आमच्या आनंदराव अडसूळ जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यांच्यासाठी काळजी करतात. तर निश्चितपणानं त्यांच्या हातानं मत द्यायचे. तर त्यांना कुठल्याही प्रकारची यामध्ये माझ्या मनात शंका नाही की गाव काय करेल. गावाला आपला माणूस, आपली लोक चांगल्या पद्धतीने कळत असतात आणि गाव हे माझ्या पाठीशी राहणार, गाव मला मतदान करणार आणि अत्यंत उच्चांकाचं मतदान. काय गणात समस्या काय आहेत? गणात या गणामध्ये बऱ्यापैकी विकास कामं ही चांगल्या पद्धतीने चालूच आहेत महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून. समस्येचं म्हणाल तर मग आता जो हा आपला रहमतपूर कोरेगाव रोड आहे, हा महत्वाचा रोड आहे की या रोडवरती आपल्या विकास कामाच्या माध्यमातून जी लोकांची ये जा होते, लोकांचा जो सगळ्यात जास्त वावर आहे तो ह्या रोडला आहे. हा रोड हा प्रामुख्यानं व्हावा. आता काम चालू आहे त्याचं, पण त्याचं व्यवस्थित पद्धतीने काम होऊन लवकरात लवकर पूर्ण व्हावा, याच्यासाठी आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागेल. दुसरं, या ठिकाणी जे काही ऊस वाहतूक होते ती बरीचशी ऊस वाहतूक ही गावातून होते. तर गावातून होत असताना त्या गावामध्ये बऱ्याच वेळा त्या अडचणी येतात, वाहनांना अडचणी येतात, त्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या त्या लोकांनाही अडचणी येतात. तर ज्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे, उदाहरणार्थ असे एकांबेसारखं गाव असेल, तर ज्या गावामध्ये अशी अडचण आहे त्या गावाला बाह्य वळण रस्ता कुठून करता येईल जेणेकरून ही ट्रॅफिकची समस्या आपल्याला त्या गावामध्ये जाणवणार नाही. आज मितीला ही संख्या कमी आहे, आज मितीला थोडं आपल्याला मॅनेज होते, थोडं पुढे जाते, वाहन थांबवता येते, करता येते. परंतु आपण जर दूरदृष्टीचा विचार केला तर वर्ष 2 वर्षानंतर ही समस्या फार मोठी. तुमच्या जिल्हा परिषद शाळेचा पट फार कमी आहे असं दिसतंय लोकांकडून. काय कराल तुम्ही पट संख्या वाढवण्यासाठी? जिल्हा परिषद शाळांना काय प्राधान्य द्याल? हा आता विषय फार महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला या शाळेत शिकत होतो त्यावेळेला शाळेची संख्या 450, 500, 600, 700 असायची.
हायस्कूल शाळेची संख्या सुद्धा 500-600 असायची. त्यावेळेला काय होतं तर फक्त 2 शाळा सातारमध्ये होत्या, कोरेगावमध्ये होत्या आणि एखादी शाळा रहमतपूरला होती. आता काय झाले, आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. लोक इथून 5 ते 10 मिनिटांमध्ये कोरेगावमध्ये पोहोचतात, रहमतपूरमध्ये पोहोचतात. त्यामुळे इथल्या मुलांना आपल्या शाळेपेक्षा आणि जिल्हा परिषद शाळेपेक्षा चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. पण हे शिक्षण चांगला दर्जा आपण वाढवू शकता का? हा, आता ते तुमच्या त्या प्रश्न येतो मी. तर त्यामुळे लोक काय करतात, तर अशा संस्था, अशा खाजगी शिक्षण संस्थांकडे त्यांचा कल वाढलेला आहे. तर त्या ज्या सुविधा आहेत, त्या पद्धतीचं शिक्षण आहे, त्या पद्धतीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, त्या आपल्या जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती शाळेमध्ये कशा मिळतील, त्याच्यातून आपल्या शाळांच्या, जिल्हा परिषद शाळांची जी मुलं, गावची मुलं ज्या कारणानं तिकडे बाहेर जातात, त्या सर्व सेवा सुविधा या आपल्या शाळेमध्ये मिळाव्यात, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळाव्यात, यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न करू. हे होते पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट नितीन भोसले. त्यांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून काय कामं होणार आहेत. तर आपण पुढचा कल जाणून घेण्यासाठी आता निघणार आहोत. एकंबे गटाच्या निगडी या गावात आज आपण आलोय. तिथं महिला बसल्यात काही, आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे. बऱ्याच महिला दिसत आहेत आपल्याला इथं. काय म्हणाल ताई, कोणाच्या बाजूने कल तुमचा? आम्ही महेश शिंदे, म्हणजे सुनीताताई भोसले. सुनीताताई भोसले. आणि तुमचं खालच्या उमेदवाराचं नाव काय पंचायत समितीच्या? नितीन भोसले. नितीन भोसले. कोणाच्या दिशेने कल आहे? नितीन भोसले, सुनीताताई भोसले. का? ते महेश शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत आणि प्रगतीचे हे आहेत उमेदवार आहेत. काय गावात कामं केलेत त्यांनी? रस्ते केली ती, हं. बंधारी बांधली ती, मशानभूमी बांधली ती. महिलांसाठी काय करण्याची अपेक्षा आहे आता त्यांच्याकडून तुम्हाला? महिला उमेदवार आहेत दोन्ही. मग त्या महिला उमेदवारांनी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? काय महिलांसाठी सक्षमीकरण केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? काय केलं पाहिजे? मग काहीतरी मुद्दे असतील ना महिलांचे, की त्या माध्यमातून, महिलांची पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं झालेली पाहिजेत. काय झालं पाहिजे? शिलाई मशीन मिळतात, हँडपंप, अशा बऱ्याच गोष्टी मिळतात छोट्या मोठ्या उद्योगांना. आणि तुमचे बचत गट जे चालतात त्यांना अनुदान वगैरे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळते. हे तुम्हाला माहितीये का? म्हणजे आजपर्यंत तुमच्यापर्यंत ह्या योजना पोहोचल्यात का? चालवणारे चालवतात, आम्ही ते म्हणजे पोहोचल्यात, योजना पोहोचल्यात. योजना काय आहे तुम्हाला माहितीये? योजना काय माहिती, हातपंप मिळतात, शिलाई मशीन मिळतात, पण आम्ही त्याचा उपभोग घेतला नाही. म्हणजे मिळाला नाही अजून. मग तुम्हाला काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून? गरजू सामान्य जनतेच्या उपयोगी पडावं. उपयोगी पडावं. तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेची काय अवस्था आहे? शाळेचं प्रकल्प चांगलं आहे. चांगले, शाळा चांगली. शाळा चांगली आहे. महिला म्हणतायत की शाळा चांगली. तिथे एक आजोबा बसलेत, आपण त्यांना विचारूया की काय गावाची अवस्था आहे आणि काय कोणत्या मार्गाने विकास काम सुरू आहे आणि त्यांचा कल कोणाच्या बाजूने, घड्याळाच्या बाजूने आहे की धनुष्यबाणाच्या बाजूने आहे? काय बाबा, काय सांगाल, कोणाच्या बाजूने कल आहे? महेश शिंदे, आमदार महेश शिंदे यांच्या बाजूला. का? महेश शिंदेने आमच्या गावामध्ये इतकं कार्य, फार मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे की ज्या गावच्या आपल्या आयुष्याचा शेवट जिथे ज्या ठिकाणी होतो, तो मशानभूमी इतकी आमची चिखलत होती की त्यांनी इतकी सुंदर मशानभूमी बांधलेली आहे. शिवाय गावा जाण्याचा जो रोड आहे तो सुद्धा अति फार सुंदर तयार केलेला आहे. हे आपण कल बघितलेत. आणखीन काही मंडळी पलीकडे थांबलेत, महिला दिसत आहेत ज्या रस्त्याने येत आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या बाजूने दिसणार आहे. तिथं कट करा, घ्या तिथून घ्या. काही महिला दिसत आहेत आणि पुरुष मंडळी दिसत आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या बाजूने, कोणाच्या बाजूने कल आहे तुमचा? घड्याळ की धनुष्यबाण? धनुष्यबाण. का धनुष्यबाण? धनुष्यबाण कारण आमच्या गावामध्ये आमदार महेश शिंदे दादासाहेबांनी जवळजवळ 1.5 कोटीची कामं केलेली आहेत. म्हणजे जसं की स्मशानभूमीचं सुशोभीकरण असेल, वेटिंग शेडचं काम असेल, त्याच्यानंतर हा मेन फ्रंटचा रस्ता असेल, आमचा बंदिस्त गटाराची कामं असतील. ती तुमची जी निवडणूक आता सुरू आहे जिल्हा परिषदची एकंबे गटाची, ही खूप तालुक्यात नाव आहे. कशामुळे हे नाव झालंय? हे दयानंद भोसले आणि आमदार महेश शिंदे दादासाहेब यांच्या एक चांगली फाईट आहे. म्हणजे चांगली फाईट आहे. म्हणजे तुम्ही घड्याळ धनुष्यबाणाच्या बाजूत, तुम्हाला समोरच्या उमेदवाराबद्दल काय वाटतंय? काही नाही, पण कसं आहे की सत्ता जिथं असेल तिथंच काम होणार आपण, त्यामुळे आम्ही धनुष्यबाणाचं काम करू. म्हणजे सत्तेच्या बाजूने तुमचं झुकतं माप आहे. तर काय काय वाटतंय, कोणाच्या बाजूने कल आहे जनतेचा? जनतेचं गेलं आता तसं म्हणाय गेलं तर 80% आपलं सुनीता जवाहरलाल भोसले यांच्याबरोबर आहे. कारण केलेली कामं असं लक्षात घेता आणि महिलांचा प्रतिसाद घेता तिकडूनच सगळ्यांचं कल आहे. पण महिलांचा प्रतिसाद म्हणतात की सहली नाही म्हणून.
कसं असतं आता सहलीचं काय तेवढंच घेऊन काय जमणार नाही. तुमची निवडणूक गाजली, मी विचारलं कोरेगाव तालुक्यात सगळ्यात गाजलेली का गाजते निवडणूक तुम्हाला माहितीये का? काय आता महिलांना असं फिरायला नेलेलं किंवा कुठं, त्यामुळे ते आता कसं महिला म्हणल्यानंतर शेवटी त्याच्यामुळे ते चालणार तेवढं. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर नाही चालणार. हा, कारण आता विकासाचे मुद्दे कसं आता लाडक्या बहिणींचं सुद्धा आहे आपल्याला, ते सुद्धा भेटतात आणि इतर निराधार योजना आहेत महिलांसाठी चालू केलेल्या. पुन्हा आणखीन म्हणजे आता ज्या महिलांना पण हे नाही, त्याच्या घरी वारस नाही कोण, त्यांना 1,500 म्हणजे भरपूर आहेत लाडक्या बहिणींचं, त्याच्यावर त्यांचं सर्व चालून जातं. त्याच्यामुळे तो पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपल्याला. काय बाबा कोणाच्या बाजूने कल वाटतोय तुम्हाला? धनुष्यबाण धनुष्यबाण का? धनुष्यबाण त्यांनी कामच केले ते विकास गावात विकास कामं केलेत विकासाच्या मुद्द्यावर. काय वाटतं आणखी नागरिक आपण त्यांना विचारूया कोणाच्या बाजूने कल आहे? धनुष्यबाण धनुष्यबाणाच्या का? धनुष्यबाणाच्या त्यांनी विकासाची कामं केली ना. होय. तुम्ही निगडीचे आहात का पंचायत समितीकडून? पंचायत समितीतनं आम्हाला महिलांसाठी बरेच काय काय आहेत. कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण. तर का धनुष्यबाण? आमच्या गावामध्ये बऱ्याच सुविधा केल्या त्यांनी. स्मशानभूमीचं काम टाकले, रस्ते सिमेंटचे केलेत, पाणंद रस्ते केलेत, अजून बरेच सुविधा केलेत काय काय. जिल्हा परिषद शाळा कशा आहे तुमच्या गावातली? शाळा कशी आहे? छान आहे ना. तुमची मुलं जिल्हा परिषदला आहेत का? हो होती ना. सगळ्यांची मुलं जिल्हा हो, परिषद जिल्हा परिषद मध्येच आमची मुलं आहेत. गट कसं जिल्हा परिषदेचा? बरं आहे, पण आता शिक्षकांची समस्या आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद जे उमेदवार निवडून येते त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी शाळेसाठी गावासाठी काय करावं? आमच्या शाळेसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक पाहिजेत आमच्या शाळेसाठी व्यवस्थित. आणि महिलांना काय प्रोत्साहन द्यावं? बचत गटांना आमच्या महिलांसाठी काहीतरी उद्योग वगैरे किंवा काय असं त्यांनी करावे उमेदवाराच्या आमच्यासाठी. माध्यमातून. हो, तुम्हाला काय वाटतं कोणताही उमेदवार यासाठी योग्य आहे, जी तुमचं ऐकेल, तुमची कामं करेल? आम्हाला सुनीताई योग्य उमेदवार वाटतात आमच्यासाठी आणि आमचं मत धनुष्यबाणलाच. यांचं मत धनुष्यबाणाला असं म्हणतायत. आपल्याला समोरून महिला चालत येतात, आपण त्यांना विचारूया. काकू कोणाच्या बाजूने कल आहे जिल्हा परिषदचा? आता तर महेश शिंदेचे उमेदवार जे आहेत सुनीता जवाहरलाल भोसले हा. आणि नितीन भोसले यांच्याच बाजूने जास्त हे आहे. का त्यांच्या बाजूने जास्त आहे? कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि सुशिक्षित उमेदवार आहेत आणि आतापर्यंत त्यांनी भरपूर आमच्या पण गावचं भरपूर काम केलेलं आहे आणि काम केलंय म्हणून काम केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर. विकासाची कामं भरपूर केलेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर. आणि मी ओम शांतीची उमेदवार आहे. म्हणजे ओम शांतीचे ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मदत केली आहे महिलांसाठी. तर आपण पाहिलं की महिलांचं म्हणणं आहे की विकासाला आणि मदतीला त्या सपोर्ट करणार आहेत. तर आपण आणखीन काही गावातल्या नागरिकांना विचारणार आहोत जे इथून पुढे आपल्याला भेटतील. तर तिकडे आपण जाणार आहोत आणि त्यांनाही कल विचारणार आहोत. निगडी गावात फिरत असताना आपल्याला अनेक लोक भेटतात. आपल्याला आजोबा भेटलेत नातवासोबत. तर आपण त्यांना विचारूया त्यांच्या नातवाच्या भविष्यासाठी कुणाकडे कल आहे तुमचा? आमचा राष्ट्रवादीकडे कला. का राष्ट्रवादीकडे? रस्त्याचे काम आमचे केले ते दयानंद भोसले साहेबांनी. पुढच्या पिढीसाठी आम्ही राष्ट्रवादीला घड्याळाला मतदान करू. तुमच्या उमेदवाराचं नाव काय? दयानंद भोसले. उमेदवाराचं राजेश्री दयानंद भोसले. आणि पंचायत समितीच्या उमेदवाराचं एकंबे गटातले नाव काय त्यांचं? चव्हाण. चव्हाण. तर आपण बघितला हा लोकांचा कल आहे. आपण गावात आणखी लोकांना विचारणार आहोत की त्यांचा कल कोणाच्या दृष्टीने उत्तम आहे. माझ्या पाठीमाग जी शाळा आहे ती निगडी सारख्या अत्यंत छोट्या गावाची शाळा जी अत्यंत प्रगतशील वाटते. जशी शहरातल्या शाळा असतात तशी शाळा ही. या शाळेसाठी कोणाचं योगदान आहे? शाळेसाठी राष्ट्रवादीचं. राष्ट्रवादीचं. काय केलंय राष्ट्रवादीने? आमचे नेते आहेत गावातले जयंत डांगरे, त्यांनी शाळेसाठी स्वतः स्वखर्चानं अनुदान वगैरे दिलेलं आहे. पण शाळा तर जिल्हा परिषदेची आहे. हो, तरी पण त्यांनी स्वतः अनुदान दिलेलं आहे शाळेसाठी. हा, शाळा मराठी पूर्णपणे आहे का सेमी आहे? मराठी आहे. मराठी आहे. मग पटसंख्या व्यवस्थित आहे? नाही. तर एवढी चांगली शाळा असून पटसंख्या नाही? हो, नाहीये. शिक्षकांची कमतरता आहे शाळेमध्ये आता. शिक्षकांची कमतरता आहे. मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? शाळेसाठी ते करणार आहेत. म्हणजे शाळा आता आमच्यात डिजिटल शाळा आहे, सगळी सुविधा आहे. शिक्षक फक्त कमी आहेत शाळेमध्ये. शिक्षक पाहिजे. तर महिला म्हणतायत की शिक्षकांची कमी. एवढी सुंदर आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर शाळा आहे निगडीची. परंतु शिक्षकांच्या कमतरतेमुळे पटसंख्या फारच कमी आहे. त्यामुळे त्यांची महिलांची किंवा इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे की या शाळेसाठी शिक्षक भरती व्हावी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. धन्यवाद.